नवरोबाची फरमाईश सुका झुणका बनव स्वाती. मग काय नवरोबाची फरमाईश तर पूर्ण केलीच पाहिजे. मग एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, रात्रभर भिजत ठेवली आणि सकाळ मग मी झुणका बनवायला घेतला. तर इथे झुणका बनवण्यासाठी अगोदर मी आता इथे चण्याची डाळ देखील बघा छान भिजलेली आहे आणि सगळ्यात अगोदर मी मसाला बनवून घेणार आहे. हिरवी मिरची, लसूण, जिरे, हळद आणि चवीनुसार मीठ. तर आता ह्याची मी बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ देखील वाटून घ्यायची आहे. डाळ तुम्ही पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची नाही, दरदरी अशी वाटून घ्यायची आहे. बघा तुम्ही बघू शकता इथे दरदरी अशी वाटून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे. सर्व मिश्रण मी एकत्र केलेलं आहे आणि आता चाळणीला थोडंसं तेल लावून झुणका शिजत घातलेला आहे. आता 20 ते 25 मिनिट आपण वाफ देणार आहे झुणक्याला, म्हणजे आपला झुणका छान शिजून झालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता इथे. आता ह्याचा चुरा करून घ्यायचा आहे आणि लगेच आपण आता झुणक्याला फोडणी देणार आहे. फोडणी देण्यासाठी मी इथे कढीपत्ता, भरपूर असा कांदा देखील घेतलेला आहे आणि मस्त असा लालसर कलर येऊस्तोपर्यंत आपण कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. मस्त असा कांदा फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि मस्त अशी झुणक्याला फोडणी दिलेली आहे आणि होळी झाली आणि गरम व्हायला सुरुवात देखील झाली. आणि तुम्ही बघू शकता इथे काय मस्त झुणका बनवून तयार आहे आणि मस्त असा सगळ्या घरात सुगंध देखील सुटला होता झुणक्याचा. आणि मध्येच मला जेवण बनवताना खूप ताण लागते, कारण की गरमच एवढं होत होतं ना, खूप ताण लागलेली. चला आता मग मस्त असं थंड पाणी प्यायले फ्रीजमधलं. आता आपण सर्व करायला घेऊया ताट. चला तर आता झुणका बनवून मी तयार आहे आणि मी ताट देखील वाढायला घेतलेलं आहे आणि झुणक्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि वरण भात बनवलेला आहे. सुका झुणका, ज्वारीची भाकर आणि वरण भात. काय मस्त कॉम्बिनेशन आहे. तुम्ही देखील नक्की बनवून बघा. आणि मी त्यांना जेवण दिलेलं आहे आणि ते बघून एवढं खुश झाले. त्यांचं फेवरेट जेवण आज मी बनवलं होतं आणि त्यांना देखील खूप आवडला सुका झुणका. त्यांनी खूप तारीफ केली, माझी कौतुक केलं. चला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.